रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आईबद्दल वाटणारं प्रेम याची जागा जगातला कुठलाही महागातला महाग दागिना नाही घेऊ शकत. आईच्या कुशीत जो स्वर्ग आहे तो महागड्या घरातही नाही. म्हणूनच तर आपण आईचे आजन्म ऋणी असतो. जसं या कथेत खरा दागिना ही अर्चना बोरावके यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. खरा दागिना. कमलाबाई आज एकदम खुशीत कामाला आल्या. सुधाताईंनी त्यांच्या चेहऱ्यावरची चमक लगेच हेरली. काय ग कमला, आज तर सोन्यासारखा चमकतोय तुझा चेहरा. ताई बातमीच तशी आहे. मी आजी होणार आहे. कालच फोन आला होता कविताचा. माझं लेकरू कधी इतकं मोठं झालं. कालपर्यंत माझ्या पदराला धरून माझ्या मागं करणारी लेक आता आई होणार आहे. हो, कधी एकदा नातवाचं तोंड पाहते असं झालंय मला. खरंच मोठी गोड बातमी आहे ग. तू इतके कष्ट करून तिला शिकवलंस, स्वतःच्या पायावरती उभी राहील इतकं सक्षम तिला बनवलंस. पोटाला चिमटे काढले पण तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. एकटीने मोठ्या हिमतीने तिला सांभाळलंस. हा आनंदाचा प्रसंग साजरा केलाच पाहिजे. थांब, मी शिरा करते आपल्या दोघींसाठी. ताई, माझ्या कविताची कधी मी कोणतीच हौस भागवली नाही हो. तिला धड कपडे नव्हते की पायाला चांगली चप्पल नव्हती. कधी कपडे घेऊ म्हणलं तर लगेच म्हणायची, आई मला कपडे नको, पुस्तकं घे. कुणी कुणी दिलेल्या कपड्यांवरच तिनं कायम भागवलं. तिच्या लग्नात पण मला काहीच करता आलं नाही. साधा एक दागिना घेऊ शकले नाही पोरीला. तिच्या सासरचे लोक लई चांगले. कविताचं शिक्षण आणि गुण बघून कशाची अपेक्षा न धरता माझी पोर पदरात घेतली हो त्यांनी. पण लई वाईट वाटलं ताई. लोक काय काय करतात पोरीच्या लग्नात, आणि मी माझ्या या कमाईत तिच्यासाठी काहीच करू शकले नाही बघा. पहिल्या दिवाळ सणाला जावई बापू आणि कविताला फक्त कपडेच केले हो. तेव्हा पण लई वाटत होतं एखादी अंगठी तरी घ्यावी. पण या फाटक्या पदराची ती सुद्धा ऐपत नाही. माझी कविता लई गुणाची. तिची आणि जावई बापूंची कसलीच अपेक्षा नाही. पण माझं काही कर्तव्य आहे की नाही. पण ताई, आता येणाऱ्या बाळाला मी नक्की दागिना करणार. सोन्याचे डूल कसे वाटतील ताई? त्या डुलात छोटा लाल मणी पण घालीन. बाळाने मान हलवली की डूल पण हलतील. मग लोलकासारखा चमचम करील तो मणी. किती छान दिसल ना बाळाला. बाळाच्या आजीकडून बाळाला पहिली भेट. ताई, या महिन्यापासून माझा अर्धा पगार माझ्या खात्यात टाकत जा. बाळ येईपर्यंत पैसे साठतील. बारिशाला मी बाळाला तसंच डूल देणार. होणाऱ्या आजीकडे सुधाताई बघतच राहिल्या. आजी होण्याचा आनंद किती वेगळा असतो. प्रत्येक आजीसाठी तिचं नातवंड खास असतं. सगळ्या आज्यांची मनोराज्यही सारखीच असतात. ती आजी गरीब असो किंवा श्रीमंत, भावना शेवटी त्याच. नातवासाठी काय करू आणि काय नको असं तिला होऊन जातं. कमलाबाईंनी पैसे जोडायला सुरुवात केली. सुधाताईंनी तिला बँकेत खातं उघडून दिलं होतं. तिचे बँकेचे व्यवहारही त्याच बघत होत्या. बँकेत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा होऊ लागली. दिवस महिने सरत चालले. कमलाबाई लेकीला भेटून आल्या. कविता नोकरी करत असल्याने तिला मध्ये येणं शक्य नव्हतं. फोनवर मात्र त्या लेकीची रोज चौकशी करत. तिच्या सासरकडचे म्हणत होते की बाळणपण तिकडेच करायचं, कारण त्यांना कमलाबाईंची परिस्थिती माहिती होती. त्यात घरही छोटं होतं. पण कविताने हट्टच धरला की ती माहेरीच जाणार. माहेरचं घर छोटं असलं तरी मुलीसाठी ते राजवाड्याहून कमी थोडंच असतं. तिथल्या प्रत्येक गोष्टीत आईचं प्रेम दडलेलं असतं. भले सुखसुविधा काहीच नसो, लेकीसाठी आईचं सान्निध्य लाख मोलाचं असतं. आणि बाळणपणासाठी माहेराशिवाय दुसरं कोणतं ठिकाण मुलीला आपलं कसं वाटेल. कविताने आपला निर्णय सांगून टाकला. तिच्या घरच्यांनीही मग त्याला दुजोरा दिला. कमलाबाई लेकीसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी कशाची कमी ठेवणार नव्हत्या. त्यांची छोटी छोटी खरेदीही चालू झाली. दुपटे शिवून झाले. नेमके पावसाळ्याचे दिवस होते. दवाखाना घराजवळच असल्याने त्याची काळजी नव्हती. त्यांनी कविताचं नावही तिथे नोंदवलं. कविता माहेरी यायला आता 8-10 दिवसांचाच काळ बाकी होता. कमलाबाईंनी नेहमीच्या कामाच्या ठिकाणी आधीच रजेचंही सांगून ठेवलं होतं. पण एके दिवशी खूप पाऊस सुरू झाला.
वादळ तर भयंकर होतं. आधीच तकलादू झालेले घराचे पत्रे गळू लागले. गळणाऱ्या पत्र्यांचं काय करायचं याचा विचार ते करत असतानाच इतका जोराचा वारा सुटला की झिजलेले ते पत्रे एका क्षणात उडून गेले. कमलाबाईंचं घर उघड्यावर पडलं. पाऊस आत शिरू लागला. त्यांना त्या घरापेक्षा आता लेकीच्या बाळणपणाची चिंता वाटू लागली. पाऊस थांबला, पण मनात मात्र प्रश्नांचं थैमान सुरू झालं. आता नवीन पत्रे बसवायचे, किती खर्च येईल? कविताला आणि बाळाला कशाची अडचण नको व्हायला. बाळंतविडा बनवायचा, बाळासाठी डूल घ्यायचे, कसं करायचं? पत्रे बदलणं तर गरजेचं होतं. शेवटी त्यांनी सुधाताईंबरोबर जाऊन बँकेतून पैसे काढले, नवीन पत्रे बसवले, घर स्वच्छ केलं. सगळं व्यवस्थित झालं. पण आता मनातली इच्छा तशीच राहणार. बाळाला दागिना कसा घेणार? कविता आली. लेकीचे कोड कौतुक करण्यात कमलाबाई त्यांच्या चिंता विसरून गेल्या. बाळंतपण व्यवस्थित पार पडलं. कमलाबाईंनी आपल्या नातवाला पाहिलं आणि त्यांना जणू आकाशच ठेंगणं झालं. बाळाचे आणि कविताचे लाड पुरवता पुरवता दिवस कुठे जात होते त्यांनाही कळत नव्हतं. त्यांनी कविताला खायला प्यायला काही कमी पडू दिलं नाही. तिची आणि बाळाची खूप छान काळजी घेतली. बाळाने चांगलं बाळसं धरलं. जे कोणी भेटायला येत ते बाळाचे खूप लाड आणि कौतुक करत. ते बघून कमलाबाईंचा ऊर अभिमानाने भरून येई. सुधाताई सुद्धा भेटून गेल्या. आता बाळ बाळंतिणीची पाठवणी करायची वेळ आली. कमलाबाई लेकीला घेऊन जाणार होत्या आणि बारसं करूनच परत येणार होत्या. बारशाची मोठी तयारी केली होती कविताच्या सासरकडच्यांनी. कमलाबाईंनी बाळासाठी कपडे, खेळणी घेतली. लेक आणि जावयालाही कपडे घेतले. त्यांचं मन मात्र राहून राहून भरून येत होतं. एक छोटासा दागिनाही त्या बाळासाठी घेऊ शकल्या नव्हत्या. लाल मणी असलेले डोल त्यांच्या मनातच राहिले होते. तेवढ्याच सुधाताईंचा फोन आला, म्हणून त्या त्यांच्याकडे गेल्या. कमला, अगं तुला बाळासाठी डूल घ्यायचे होते ना? आपण बँकेत जाऊन बघू तुझ्या खात्यात किती पैसे आहेत ते. ताई, जे पैसे आतापर्यंत साठवले होते ना ते घरासाठी खर्च झाले बघा. काय असणार आहे आता बँकेत? अगं एकदा बघून तर येऊ. दोघी बँकेत गेल्या. खात्यात पुरेसे पैसे होते. कमलाबाईंना आश्चर्य वाटलं. सुधाताई म्हणाल्या, अगं मागे शासनाच्या कोणत्या तरी योजनेत तू गुंतवले होतेस ना पैसे, त्याचेच आले असतील बघ. तुझं काम तर झालं ना, चल जा आता लवकर सोनाराच्या दुकानात. कमलाबाईंचा चेहरा परत खुलला. त्यांची हौस पूर्ण झाली. बारशाच्या मुहूर्तावर बाळाला त्यांनी डूल घातले. अगदी त्यांना हवे होते तसे, लाल लोलकासारख्या मण्यांचे. त्यांना भरून पावलं. बाळाचा पहिला दागिना त्याच्या आजीकडून आला. आजीचं प्रेमच त्या डुलाच्या रूपाने बाळाबरोबर आता राहणार होतं. तृप्त मनाने त्या घरी परतल्या. सुधाताईंना बारशाची मौज सांगताना त्या हरखून गेल्या होत्या. सुधाताई त्या आजीच्या चेहऱ्यावरील अवर्णनीय आनंद बघून देवाला मनोमन हात जोडत होत्या. खरंच धन्य ती मायलेकीची जोडी आणि धन्य ते प्रेम. खरं तर कविताला सुधाताईंकडून घराबद्दल सगळं कळलं होतं. आई तिच्याकडून पैसे घेणं शक्यच नव्हतं. कविताला नोकरी लागल्यावर ती सुधाताईंना दर महिन्याला पैसे पाठवू लागली होती. पण कमलाबाईंचा स्वाभिमान त्यामुळे दुखावला गेला. मी कष्ट करायला समर्थ आहे बघा, लेकीचे पैसे घेतले तर पाप लागेल मला. या विचाराच्या आईला ती समजावू नाही शकली. कमलाबाईंनी ते पैसे परत केले. पण कविता सुधाताईंच्या मदतीने दर महिन्याला आईच्या खात्यात पैसे पाठवतच राहिली. कमलाबाईंना याची काही कल्पना नव्हती. सुधाताई त्यांना ते सांगणारही नव्हत्या. आईचा स्वाभिमान जितका त्यांच्यासाठी मोलाचा, तितकीच मोलाची होती कविताची कर्तव्य भावना. दोघीही आपापल्या दृष्टीने बरोबर होत्या. म्हणून सुधाताईंनीच हा तोडगा काढला. कारण कविताचं म्हणणं त्यांना पटलं. कविता त्यांना म्हणाली, सुधाताई, आई माझ्या आयुष्यातला अनमोल हिरा आहे. माझा सगळ्यात मोठा दागिना. स्वतः अनेक हाल अपेष्टा सोसून तिने मला शिकवलं. तिला वाटतं की तिने मला काहीच दिलं नाही, पण तिने मला जीवन जगण्यास लायक बनवलं. चांगले संस्कार दिले. भलेही दागिन्यांची हौस तिला नाही करता आली, पण शिक्षणाचा दागिना तिने माझ्या गळ्यात घातला. मी आईमुळेच आज स्वतःच्या पायावर उभी आहे. आज तिला वाटतं की माझ्या बाळाला तिने दागिना करावा. खरं तर आम्हाला तिच्याकडून कसलीच अपेक्षा नाही.
पण ती जर बाळासाठी डूल आणू शकली नाही तर तिचं मन तिला खात राहील. तिच्या समाधानासाठी आपण हे नाटक करूया. माझ्या स्वाभिमानी आईला न दुखावता तिची एक तरी इच्छा मी पूर्ण करावी असं मला वाटतं. कविताचं बोलणं ऐकून सुधाताईंना आज कळून चुकलं. जगातला कोणताही दागिना या मायलेकींच्या प्रेमापुढे फिका आहे. एकमेकांना जपणं, समजून घेणं, समाधानी वृत्ती, स्वाभिमान आणि आहे त्यात सुख मानण्याची वृत्ती हेच आयुष्यातले खरे दागिने आहेत. कमलाबाईंकडे असलेली याच दागिन्यांनी काठोकाठ भरलेली पेटी त्यांनी कविताला आयुष्यभरासाठी भेट दिली. आणि कविता आज ते दागिने लेऊन आपल्या आईप्रमाणेच गुणांनी लखलखत आहे. खरा दागिना ही अर्चना बोरावके यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट. कथा